नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस आणि नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आहे. बघा, उद्याच्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेचं मतदान आहे आणि आज निवडणूक आयोगानं आदल्या दिवशी जाहीर केलंय की त्या EVM मशीन सोबत एक यंत्र जोडलं जाणार आहे, पांडू म्हणून. तर हे यंत्र नेमकं काय आहे आणि कशासाठी जोडलं जाणार आहे, तर ह्याच्यामुळं काय चेंजेस होऊ शकतो किंवा काय बदल होऊ शकतो, या यंत्राच्या असला काय गरज आहे, म्हणजे ह्याच्यामुळं आता लोक संभ्रमामध्ये पडलेले आहेत की बाबा निवडणूक खरंच पारदर्शक होती का, ह्याच्यामध्ये काय अडचणी निर्माण होत आहेत. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांचा प्रचार संपलेला आहे आणि आता उद्या सकाळी मतदान आहे. मतदान असताना निवडणूक आयोगानं अचानक निर्णय जाहीर केलेला आहे की याला एक छोटं यंत्र जोडलं जाणार आहे EVM मशीनला. म्हणजे पूर्वी निवडणूक आयोगानं सांगितलं होतं की फक्त EVM मशीन असेल, त्याच्यामध्ये VVPAT नसणार आहे. VVPAT मध्ये आपल्याला पर्ची दिसते कोणाला मतदान दिलं, तर हे VVPAT नसणार आहे असं निवडणूक आयोगानं सांगितलं. आणि फक्त EVM मशीनच असेल, ह्याला VVPAT जोडलं जाणार नाही असं काहीच निवडणूक आयोगानं सांगितलं होतं. आता त्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगावरती टीका टिप्पणी झाली होती की बाबा आम्हाला कळणार कसं की तुम्ही मतदान लोकांनी कोणाला दिलंय हे कळणार कसं, तुम्ही फक्त ते EVM मशीनच ठेवलंय आणि त्याच्यावरती लाल लाईट लागली की म्हणायचं मतदान झालं. परंतु हे मतदान नेमकं कोणाला दिलं गेलं हे लोकांना कळणार कसं, तर या गोष्टीवरती सुद्धा आक्षेप घेण्यात आला होता. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून ते उमेदवारी मागे घेण्यापर्यंत खूप राडे रोडे पैसे वाटप माहोल तयार केला जातोय. आणि आता निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे की बाबा आता त्याला पांडू यंत्र म्हणून जोडलं जाणार आहे. आणि हे यंत्र का जोडलं जाणार आहे, तर हे निवडणूक आयोगाने ह्याच्यावरती काय सांगितलेलं नाही. तर या बाबतीत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवतीर्थावरती राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी ते काय बोलतायत ते आपण ऐकूया जरा. बघा, हे आपण बघा. थांबला आणि आजपर्यंत ज्या काही निवडणुका आम्ही 21 वर्ष पाहतो, पाहतात, त्याच्यामध्ये निवडणुकीचा प्रचार 5 वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मतदान. आतापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा ही आजपर्यंत होती. या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते हे आता आपण ऐका व्यवस्थित. याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही. आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती, ती आता कशासाठी आली. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रक वाटू शकत नाही, मग कदाचित पैसे वाटू शकत असं त्यांना म्हणायचं असेल. ही मुळात मुभा मिळाली का, दिली का, आणि हा कायदा बदलला का, हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत त्या कशासाठी आणल्या जातात. त्याच्यात अजून एक दुसरी गोष्ट, आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलं, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही. मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही. ते नवीन काय युनिट आणले तुम्ही ते लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही. आणि हे नव्याने तुम्ही आता हे EVM मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीये निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत, ते वाघमारे याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीये. अर्थात आताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीये. परंतु ही कोणती प्रथा आणि कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि
मोदींच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बनत आहेत. हा काय प्रकार आहे? मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टींचे प्रश्न त्याला विचारले पाहिजे. हा काय प्रकार सुरू येतो आणि त्या सरकारला जी गोष्ट झाली आहे ती आपण त्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का? त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत त्या सरकारला त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक आयोग काम करते का? हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. माझी आमच्या दोन्ही पक्षाच्या सर्व राजकीय पक्षाच्या माझे सहकारी जे काम करणारे आमचे सगळे जेवढे सहकारी आहेत, शिवसैनिक आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, या सगळ्यांना आम्हाला सांगायचे की सतर्क राहा की तुम्ही आपल्या विभागामध्ये आपल्या बूथवरती कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत त्याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. हे आता जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचे जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा की कुठे काय पैसे वाटतायत. कारण आता अनेक रील्स ही आता बाहेर आलेली आहेत, तुमच्या मार्फतही अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. याच्यामध्ये कशा प्रकारे पैसे वाटले जात आहेत भारतीय जनता पक्षाच्या हे आपण पाहिलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत निवडणूक आयोगावरती की निवडणूक आयोगानं आता ते पांडू म्हणून एक यंत्र आणलेलं आहे. तर हे कशासाठी यंत्र आणलं गेलेलं आहे, काय कारण आहे, म्हणजे अचानक हे असं यंत्र आणण्याची गरज काय आणि हे यंत्र आणणार आहे असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं नाही. निवडणूक आयोगाने या अगोदर या बाबतीत कसलीही कल्पना दिलेली नाही. यामुळं सगळ्याच लोकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की बाबा अचानक हे यंत्र आता ईव्हीएम मशीनला जोडलं जाणार आहे आणि ईव्हीएम मशीनला जोडून हे यंत्र ह्याच्यामध्ये अगोदरच प्रोग्राम सेव्ह केलाय का, फिट केलाय का, जे सांगितलं अजितदादांनी एका कार्यक्रमामध्ये की 2500 मतं ईव्हीएम मध्ये अगोदरच सेव्ह केलेली आहेत. मग असं तर काही नाही ना. हे महाराष्ट्रभर सगळ्या महानगरपालिकामध्ये 2500 मतं ह्या सगळ्या ईव्हीएम मध्ये सेव्ह केली जातील किंवा ह्या पांडू म्हणून जे काही यंत्र आहे याच्यामध्ये सगळी सेव्ह केली गेलीत का, असा सुद्धा आता आरोप सत्ताधाऱ्यांवरती विरोधक करायला लागलेले आहेत. आणि बघा आपण वारंवार सांगत आलेलो आहे की मुंबई महापालिका ही भारतीय जनता पक्षाला काही करून जिंकायची. मग ते साम दाम दंड भेद हे सगळ्या गोष्टी करायच्या त्या आणि ती महापालिका जिंकायची. याच्यासाठीच हे पांडू यंत्र म्हणून आणलं गेलेलं आहे आणि ते आता अचानक ईव्हीएम मशीनला जोडलं जाणार आहे. आणि ईव्हीएम मशीनला जोडल्यानंतर खरंच तो प्रोग्राम नेमकं काय होतंय त्याचं हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. परंतु या मशीनवरती मात्र आक्षेप घेण्यात आलेला आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडून. आणि येणारा काळ सुद्धा काय नेमका ह्या अशा यंत्रामुळं तंत्रामुळं काय होतंय. निवडणूक आयोगाने एकतर अगोदर सांगितलं होतं की 5 वाजेपर्यंत प्रचार संपणार आहे, त्यानंतर पत्रक काढलं की तुम्ही 1 दिवस मतदारांना भेटू शकता. हे वेगवेगळे नियम आधीमध्ये काढले जात आहेत आणि या नियमामुळे कुठंतरी निवडणूक आयोगाची प्रतिमा ही अतिशय मलिन होते हेच आपल्याला यातून दिसतंय. तर आज एवढंच. बघूया आपण काय होतंय ते, कसलं पांडू यंत्र आहे आणि या पांडू यंत्रामुळं काय इफेक्ट होतोय हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये, म्हणजे उद्या मतदान आहे आणि परवाच हे सगळं आपल्याला दिसणार आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.